रामकृष्ण हरी मित्रांनो, आज खूप दिवसानंतर एक व्हिडिओ टाकत आहे. राहुलं नाही म्हणून हा एक व्हिडिओ टाकतो. हा व्हिडिओ 2 दिवसापूर्वी जी घटना झाली संभाजीनगरमध्ये, खूप अत्यंत मनाला लागणारी घटना आहे. तर या घटनेमध्ये जे झालं ते कितपत योग्य आहे हे तुम्हाला पण माहिती आहे. मुलांचे हट्ट कितपत पुरवणं हे आईवडिलांना बी समजलं पाहिजे. मुलांनी मागितलं म्हणून आपण मुलांना लगेच आणून देणं, आईने हट्ट करणे मुलांच्या वडिलांपाशी की मुलं मागतायत ते द्या म्हणून बी आग्रह करू नये. खरोखरच ही घटना पाहून अत्यंत वाईट वाटलं. पण याच्यामध्ये आईवडिलांनी शिकण्यासारखं खूप आहे. मुलांना हट्ट जास्त करून देऊ नका. आईवडिलांनी खूप मोठी चूक केली. संभाजीनगरमधील ती जी घटना झाली त्या मुलांनी आयफोन मागितला, दिला. मुलांनी हे मागितलं, ते दिलं. पण आज त्या मुलाला जर त्या वस्तूची जर ओढ लावली असती त्यांनी, तर आज मुलगा त्या डोंगरावर गेला नसता. कशासाठी? जीव देण्यासाठी. त्याचे वडील कशा पद्धतीने पैसे कमवतात, काय करतात, किती कष्ट करतात याची ओढ त्याला आणि त्याची जाणीव कधी झालीच नाही. त्याच्यामुळे आज तो त्या डोंगरावर जाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला त्यांनी आणि त्याला वाचवण्यासाठी वडील सरसावले, पुढे गेले. पण दुर्दैवाने त्याच्यामध्ये ते दोघंही खाली पडले आणि त्याच्यामध्ये त्यांचे अंत झाला. हे पाहून त्या मुलाच्या आईने पण उडी मारली. अख्खं कुटुंब संपलं. हेच जर मुलांवर संस्कार जर आधी केले असते तर आज ही घटना आपल्याला संभाजीनगरमधली पाहायला मिळाली नसती. त्यामुळं एक सांगणे मुलांना बी आणि मुलांच्या आईवडिलांना बी, मुलांचे हट्ट करताना आणि मुलांनी मागताना बी विचार करून मागावा. आपली परिस्थिती पाहून मागावे. आपले वडील करतात काय, कमवतात काय, कसे कमवतात, आणि वस्तू मागितली म्हणून लगेच द्यायची असं नाही. आणि वडिलांकडे वस्तू मागितली म्हणून लगेच मिळेल या आशेने डोंगरावर चढून जीव देणे हे पण योग्य नाही. आज हे पूर्ण कुटुंब संपलं. मित्रांनो आणि सर्व आईवडिलांना माझी एकच विनंती आहे, मुलांचे हट्ट करा, पण त्यांना त्या वस्तूची ओढ लागून द्या. आपले आईवडील काय करतात मगच त्यांचे हट्ट पूर्ण करा. एवढंच मला या व्हिडिओमध्ये सांगणे. त्या कुटुंबाला भावपूर्ण श्रद्धांजली. रामकृष्ण हरी.